हॅलो विद्यार्थी मित्रांनो, आपण भारतीय कृषीपुढील आव्हाने चॅलेंजेस ऑफ इंडियन ॲग्रिकल्चर हा घटक अभ्यास आहोत. त्यातला पहिला घटक म्हणजे उत्पादकता, प्रोडक्टिव्हिटी हा घटक आपण अभ्यासलेला आहे, जो भारतीय अर्थव्यवस्थेतील मोठा आव्हान आहे, चॅलेंज आहे की उत्पादकता कमी असण्याची कुठली कारणं आहेत किंवा एकूण उत्पादकता कशा प्रकारे वाढली जाऊ शकते, हा घटक आपण पाहिलेला आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण पुढचा घटक पाहणार आहोत, ते म्हणजे भारतीय कृषी पुढील आव्हान चॅलेंज ऑफ इंडियन ॲग्रिकल्चर. ते मोठं आव्हान आहे, ते म्हणजे ग्रामीण वित्तपुरवठा. रुरल क्रेडिट हे एक मोठं आव्हान आहे. ग्रामीण भागाला वित्तपुरवठा कशा पद्धतीनं होणं आवश्यक आहे. एकूणच ग्रामीण भागात शेतीच्या विकासामध्ये कृषी वित्तपुरवठा हा महत्त्वाचा घटक आहे. शेतीला भांडवलाची गरज असते. दैनंदिन कामासाठी तसेच कायमस्वरूपी सुधारणांसाठी भांडवलाची अत्यंत गरज असते. भारतीय शेतकऱ्यांकडे जे भांडवल उपलब्ध नसते, त्यामुळे शेतकऱ्यांना कर्ज घ्यावे लागते. संख्यात्मक मार्गाने कर्ज मिळवण्यासाठी शेतकऱ्यांना अनेक कागदपत्र जमा करावी लागतात. कर्ज मिळवण्याची प्रक्रिया अतिशय दीर्घ स्वरूपाची असते, त्यामुळे शेतकरी कर्ज घेण्याचे टाळतात आणि त्याऐवजी महाजनांच्या सराफांच्या जाळ्यामध्ये अडकली जातात. लहान शेतकरी अशा मार्गाने कर्ज घेण्याच्या बाबतीत अग्रेसर असतात. त्यामुळे शेतकऱ्यांना अधिक व्याजदराने सावकाराकडून कर्ज घेण्याशिवाय पर्याय राहत नाही. म्हणजे शेतीला स्वस्त आणि ताबडतोब कर्जपुरवठा होत नाही. त्यामुळे शेतीचा विकास होण्यास मोठा अडथळा असलेला आपल्याला दिसून येतो. त्यामुळे शेतकऱ्यांसमोर हे एक मोठं आव्हान आहे. याशिवाय शेतकरी कर्जाचा अनुत्पादक कार्यासाठी वापर करतात. शेती उत्पादनासाठी वाहतूक, दळणवळणाच्या सुविधांची कमतरता इत्यादी स्वरूपाच्या आहेतच. तरी शेती करण्याच्या पारंपरिक पद्धती, शेतीवर अतिरिक्त लोकसंख्येचा भार, शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती, कमकुवतपणा इत्यादी स्वरूपाचे अडथळे असल्याने शेती क्षेत्राचा विकास होण्यावर अनेक प्रकारच्या मर्यादा आपल्याला दिसून येतात. शेती हा ग्रामीण व्यवसाय बहुतांश ग्रामीण भागातच असल्यामुळे शेतीसाठी होणाऱ्या कर्जपुरवठा ग्रामीण कर्जपुरवठा असं संबोधले जाते आणि म्हणून त्याला कृषी वित्त असंही संबोधलेलं आहे. त्याला रुरल क्रेडिट असं संबोधलेलं आहे. विद्यार्थी मित्रांनो, ग्रामीण वित्तपुरवठ्याची गरज काय आहे? ग्रामीण भागाला वित्तपुरवठा कोण करतं? कुठल्या माध्यमातून वित्तपुरवठा होत असतो? तर भारतात ग्रामीण भागामध्ये शेतकऱ्यांचा आर्थिक विकास घडवून आणण्यासाठी, शेती विकासाला प्राधान्य देण्यासाठी, शेती विकासाच्या बाबतीत भांडवलाची गरज पूर्ण करण्यासाठी शेतकऱ्यांना अनेक कारणांसाठी भांडवलाची गरज असते. शेती अवजारे, खते, बियाणे, कीटकनाशके, औषध तसेच शेतीचा खर्च भागवण्यासाठी वित्तपुरवठ्याची भांडवलाची गरज असते. कर्जाची मुदत विचारात घेता 3 प्रकारच्या कर्जांची आवश्यकता शेतकऱ्यांना असते. म्हणजे शेतकऱ्यांना शेतीमध्ये अल्पकालीन सुधारणा करण्यासाठी व दीर्घकालीन सुधारणा करण्यासाठी. अल्पकालीन म्हणजे बियाणे, रासायनिक खते, पशुधनासाठी लागणारं जे काही अल्पकालीन भांडवल कर्ज लागतं ते वित्तपुरवठा लागतो, त्याला अल्पकालीन म्हणतात. तर दीर्घकालीन सुधारणा करण्यासाठी शेतकऱ्यांना दीर्घकालीन कर्ज लागतं किंवा दीर्घकालीन वित्तपुरवठा लागतो. जसं की शेतीमध्ये कायमस्वरूपी सुधारणा करण्यासाठी किंवा इरिगेशन करण्यासाठी, जसं की कूपनलिका असतील, जसं की विहीर असेल, साठवण तलाव असेल, पाझर तलाव असेल, या स्वरूपाच्या ज्या काही दीर्घकालीन सुविधा आहेत, यासाठी वित्तपुरवठा होणं गरजेचं आहे. आणि म्हणून 3 प्रकारच्या वित्तपुरवठ्याची कर्जांची मुदत विचारात घेता 3 प्रकारची कर्जांची गरज असते. अल्पकालीन ग्रामीण वित्तपुरवठ्याची गरज, अल्पकालीन मुदतीचा कर्जपुरवठा
मध्यमकालीन मुदतीचा कर्जपुरवठा व दीर्घ मुदतीचा कर्जपुरवठा अशा स्वरूपाच्या माध्यमातून कर्जपुरवठा केला जातो. अल्पकालीन म्हणजेच शेतकऱ्यांना वेगवेगळ्या कारणांसाठी अल्पमुदतीचा गरज असते. त्यामध्ये बी बियाणे, कीटकनाशके, शेतीची लहान अवजारे खरेदी करणे, जनावरांचा चारा असेल, शेतींचा खर्च भागवण्यासाठी असेल किंवा मशागतीसाठी लागणारे मजूर असेल, तर इत्यादीसाठी अल्पकालीन कर्जांची आवश्यकता असते. याची मुदत 12 ते 15 महिन्यापर्यंत असते. या कर्जाची परतफेड करण्यासाठी शेतमाल बाजारात विकल्यानंतर परत केली जाऊ शकते, म्हणून ह्याला अल्पकालीन मुदतीचा कर्जपुरवठा म्हणलेला आहे. त्याच्यानंतर मध्यम मुदतीचा कर्जपुरवठा म्हणजेच जसं की जमिनीचे सपाटीकरण करणे, पाईपलाईन करणे, बांध बंदिस्त करणे, शेतीसाठी लागणारे अवजारे खरेदी करणे, विहीर खोदणे, विहीर दुरुस्त करणे, यासाठी आवश्यक लागणारी कर्जांची आवश्यकता असते. यासाठी कर्जाची परतफेड वार्षिक हप्त्याने केली जाते. याला मध्यम मुदतीचे कर्ज असं म्हटलं जातं. हे कर्ज 12 मुदतीचे असते. याला मध्यम मुदतीचं कर्जपुरवठा असं म्हणलेलं आहे. त्याच्यानंतर सगळ्यात शेवटचा जो आहे तो म्हणजे दीर्घ मुदतीचा कर्जपुरवठा. दीर्घ मुदतीचा कर्जपुरवठा प्रामुख्याने 5 वर्षापेक्षा जास्त कालावधीसाठी असतो. अशा स्वरूपाच्या भांडवलाची गरज जी काही असते ती म्हणजे अधिक दीर्घ कालासाठी ज्या काही सुधारणा आहेत त्या शेती क्षेत्रामध्ये केल्या जाऊ शकतात. जसं की मी सांगितलं, चांगल्या प्रकारचे विहीर खोदणे, विहिरीची खोली वाढवणे, जमिनीचे सपाटीकरण करणे, अशा स्वरूपाच्या कायमस्वरूपी सुधारणा करण्यासाठी किंवा बांध बंदिस्त करणे, ट्रॅक्टर, पाईपलाईन या स्वरूपाच्या ज्या काही वेगळ्या प्रकारच्या सुधारणा आहेत त्या करण्यासाठी दीर्घ मुदतीच्या कर्जाची आवश्यकता असते. या तिन्ही प्रकारच्या कर्जांची गरज कमी अधिक प्रमाणात सगळ्याच शेतकऱ्यांना भासते. थोडक्यात विद्यार्थी मित्रांनो, वेगवेगळ्या प्रकारच्या कर्जांच्या द्वारे शेतकरी आपल्या व्यवसायासाठी आवश्यक ते भांडवल उभं करत असतो. शेती व्यवसाय हा हवामान, पाऊस यासारख्या नैसर्गिक घटकावर अवलंबून असल्याने योग्य वेळी शेतीची कामं करण्यासाठी कर्जांची आवश्यकता असते. शेती क्षेत्रातील अनिश्चितता विचारात घेऊन वित्तपुरवठा करण्याची आवश्यकता अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. याशिवाय कर्ज, अनुत्पादक कर्जही घेतलं जातं. उत्पादक आणि अनुत्पादक कर्ज घेतलं जातं. त्यापैकी उत्पादक कर्ज म्हणजे शेतीची उत्पादकता वाढवण्यासाठी, त्यातून जास्त उत्पादन वा उत्पन्न मिळवण्यासाठी जे कर्ज घेण्यात येते त्यासाठी वेगळ्या प्रकारचा खर्च केला जातो. उत्पादन कर्ज म्हणजे जसं की बी बियाणे, रासायनिक खते, कीटकनाशके, शेतीची मशागत, शेतीची विकासाची योजना राबवण्यासाठी ज्या कर्जांचा उपयोग होतो ते उत्पादक कर्ज समजले जाते. भारतामध्ये 71मध्ये 50% तर 2002पर्यंत 53% कर्ज हे उत्पादनासाठी घेतलं गेलेलं आहे. त्याच्यानंतर अनुत्पादक करण्यासाठी म्हणजे शेतकऱ्यांचे काही सामाजिक जे काही लग्न समारंभ असतात किंवा सण उत्सव असतात या करण्यासाठी कौटुंबिक खर्च, कोर्ट कचऱ्या किंवा इतर ह्याच्यासाठी अनुत्पादक कर्जांची मागणी शेतकरी करत असतात. या कर्जामुळे शेती उत्पादन वाढण्यास व अनेक प्रकारचा अडथळा येऊ शकतो. भारतामध्ये 1971मध्ये 49% अनुत्पादक स्वरूपाचे होते. त्याच्यानंतर 2002मध्ये 47% कर्ज हे अनुत्पादक होते. या सगळ्याच्या माध्यमातून आपण विचार केला तर आपल्या लक्षात येतं की उत्पादक कर्ज आणि अनुत्पादक कर्ज यामध्ये शेतकऱ्यांनी अधिक अनुत्पादक कर्जाबरोबरच उत्पादक कर्जालाही मागणी केलेली आहे. तर यामध्ये प्रामुख्याने शेतकऱ्यांचा जो कल आहे तो म्हणजे शेती क्षेत्रामध्ये सुधारणा घडवून आणण्यासाठी अनेक प्रकारच्या वित्तपुरवठ्याची जी मागणी शेतकऱ्याकडून केली जाते. विशेषतः ग्रामीण वित्तपुरवठ्यामध्ये जे काही वेगळ्या प्रकारची स्रोत आहेत त्या स्रोतामध्ये सगळ्यात अधिक मोठा जो स्रोत आहे तो म्हणजे सावकार, महाजन हा असलेला दिसून येतो. या स्रोतामध्ये जसं ग्रामीण वित्तपुरवठ्याची गरज खाजगी अथवा बिगर संस्थात्मक घटकामध्ये विभागणी करण्यात येते आणि संस्थात्मक भागामध्ये विभागणी करता येते. वित्तपुरवठा ही अत्यंत आवश्यक बाब जरी असली तरी खाजगी आणि बिगर संस्थात्मक घटकामध्ये सावकार, जमीनदार, व्यापारी, आडत दुकानदार, मित्र व नातेवाईक
त्याच्यानंतर संस्थात्मक घटकामध्ये सहकारी बँका, व्यापारी बँका, प्रादेशिक बँका, नाबार्ड, भारतीय स्टेट बँक व अन्य स्वरूपाच्या खाजगी आणि प्रायव्हेट बँका या संस्थात्मक घटकामध्ये येत असतात। विशेषतः जर आपल्याला खाजगी आणि बिगर संस्थात्मक बाबीचा जर विचार केला, भारतामध्ये सावकार, जमीनदार, व्यापारी, आडतदार, मोठे शेतकरी, भूमीदार या स्वरूपाचे जे घटक आहेत, त्या घटकातून ज्या मोठ्या प्रमाणात कर्जपुरवठा बिगर संस्थात्मक केला जातो, जर हे प्रमाण 1951पर्यंत 92% होतं, तर 1991पर्यंत हे प्रमाण 91मध्ये हे प्रमाण घटून 32% आलेलं आहे। आजही 2002मध्ये विचार केला हे प्रमाण 42%मध्ये आहे। सद्यस्थितीत जर विचार केला 15-16मध्ये हे प्रमाण जवळपास 30%पर्यंत आहे। म्हणजे आजही बिगर संस्थात्मक केली जाते आणि इथून वित्तपुरवठा केला जातो। त्याचबरोबर भारतामध्ये जर ग्रामीण भागात लोकांना ताबडतोब कर्ज मिळवण्यासाठी सावकार हा एकमेव साधन असतं। कार्याची सोपी पद्धत, कुठल्याही कागदपत्राची आवश्यकता नाही, सहकारी बँकेच्या सुविधांची ग्रामीण भागात वाढ होत गेली तर सावकाराचे महत्त्व कमी केले जाऊ सुरू होते। मात्र 1991मध्ये एकूण कर्जपुरवठा सावकारने केलेला कर्जपुरवठा हा केवळ आणि इतर कर्जाच्या बाबतीमध्ये 70% होता। 1991-62मध्ये 50% होता। सावकाराच्या माध्यमातून केलेला वित्तपुरवठा हा 1981मध्ये 16.1% होता। तर हे प्रमाण कमी होऊन 1991मध्ये 18%पर्यंत आलेलं आहे। म्हणजे सावकार शेतकऱ्यांना कौटुंबिक खर्चासाठी सुद्धा कर्जपुरवठा करतात, लग्न कार्यासाठी, सण उत्सवासाठी कर्जपुरवठा करत असतात आणि अशा स्वरूपाने स्थानिक सावकार आणि शेतकरी याच्यातून मोठ्या प्रमाणात सामान्य शेतकऱ्यांची दिशाभूल होते, कर्जांची परतफेड करण्यामध्ये दिरंगाई होते। या माध्यमातून जे काही शेतकऱ्याकडे असलेली शेतजमीन असेल किंवा इतर मालमत्ता जप्ती केली जाते किंवा ती हडप केली जाते आणि सावकार अशा पद्धतीने मोठे होत असतात आणि अशा माध्यमातून सावकार, जमीनदार, मोठे शेतकरी लहान शेतकऱ्यांना कर्ज देत असतात आणि स्वतःचे वर्चस्व वाढवून त्यात प्रयत्न करत असतात। एकूणच जमीनदार लोक हे छोट्या जमीनदारांची जमीन गंकूत करून आपल्या नावावर करतात। त्याच्यानंतर घाऊक व किरकोळ व्यापारी आडतदार असतील, शेतकऱ्यांना अन्नधान्य, फुलांच्या बागा, नगदी पिके इत्यादींसाठी व्यापाराचा कर्जपुरवठा होत असतो आणि या माध्यमातून दुकानदार, आडत दुकानदार किंवा अशा स्वरूपाचे जे काही छोटे मोठे हे आहेत या शेतकऱ्यांना किंवा अडवणूक बघून शेतकऱ्यांना वित्तपुरवठा करतात आणि शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणात फसवणूक करतात, अधिकच्या दराने कर्जाचा पुरवठा करतात आणि म्हणून अशा प्रकारे जमीनदार, आडतदार, व्यापारी, नातेवाईक बिगर संस्थात्मक कर्जपुरवठा केला जातो आणि कर्जपुरवठ्यात या घटकामुळे होणाऱ्या कर्जाचे प्रमाण 1991मध्ये 23% होते, 61मध्ये 32% होते, 1981मध्ये हे प्रमाण 20%पर्यंत कमी झाले दिसून होते। आजही काही प्रमाणात हे प्रमाण सावकारी आणि बिगर संस्थात्मक माध्यमातून कर्जाचा पुरवठा मोठ्या प्रमाणात झालेला दिसून येतो। खऱ्या अर्थाने संस्थात्मक कर्जपुरवठा मोठ्या पातळीवर होणं गरजेचं आहे। सरकार, सहकारी बँका या माध्यमातून कर्जाची वित्तपुरवठ्याची गरज पूर्ण करून देणं गरजेचं आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, आपण पुढच्या भागामध्ये ग्रामीण वित्तपुरवठ्याची जी गरज आहे ती संस्थात्मक जे काही घटक आहेत, सहकार, सहकारी बँका, व्यापारी बँका, प्रादेशिक बँका, नाबार्ड, भारतीय स्टेट बँक हे जे काही सोर्सेस आहेत, हे सोर्स कशा पद्धतीने कृषी क्षेत्राला वित्तपुरवठा करत असतात, या सगळ्या घटकांचा आपण पुढील बँकिंग सेक्टर असेल किंवा एकूण किती प्रमाणात वित्तपुरवठा होतो या सगळ्या घटकांचा आपण आढावा घेणार आहोत। तर या ठिकाणी आपण थांबूयात। धन्यवाद। थँक्यू।